नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता एवढे 5-7 बँड तुम्हाला दिसतात. तर या शेतकऱ्यांनी या विहिरीहून म्हणजे विहिरीजवळ फक्त एक फिल्टर बसवलं आणि त्या ठिकाणाहून आपलं पूर्ण शेत त्यांनी कव्हर केलेलं आहे. आणि आपण बघू त्यांचे हरभरा SRT पद्धतीने घेतलेले पीक आहे. तर आपण त्यांच्याकडे जाऊन आज त्यांची मुलाखत घेऊया. नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगा. बागाजी शंकर शिंदे, मुक्काम आडगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. जो आमचा हरभरा आहे PKV4, आपण त्याला इकडं काबुली म्हणतो किंवा काबुली चाना म्हणतो. तर याची लागवड आहे 2 नोव्हेंबरची. 2 नोव्हेंबरची लागवड आहे. आणि हा जो बेड दिसतो तुम्हाला, हा बेड कट केलेला नाहीये, म्हणजे शेंडे कट केलेले नाहीये. याचे शेंडे कट नाही केले, कट नाही केलेले, आणि याचे शेंडे कट केलेले. फरक असा आहे, तेव्हा याच्यामध्ये शेंडा कट केलेला तुम्हाला दिसेल. आता याच्यात दिसेल त्याचे फुटवे मोजू ना आपण. फुटवे पण मोजू शकता तुम्ही. आता हे बा, हे एक आहे खाली, एकच बी आहे. याचा हा एक, हे एकाला किती आले परत, एक हे दोन, हे 3 4 हे 5 6 याला 6 झाले. नंतर हे 7 8 9, हे 9 हा शेंडा कट केलेला आहे. हा शेंडा कट केल्यामुळं हे खालचं फुटवा आलेला आहे याला. हे झाले 9 मध्ये ह्यो एक 10 याच्यात ह्यो 11 12 13 14 15 फुटवे याला आलेले, याला कट केलेलं आहे. 15 फुटवे. आणि साधारण एका फुटव्याला किती गाठे असतील? आता याला काही फुलाची स्टेज आहे. आता आपण पाहू शकता, हे बा, आता हे काही फुल आहे, हे काही फुलं आहे, हे फुलं लागलेले आहे. आता एका याला 2 गाठे, 1 2 3 4 5 आहे एका फुटव्याला. एका फुटव्याला म्हणजे 2 गाठे आणि 5 फुलं, 7. तर 15 7 25 आहे. म्हणजे जवळपास 105, आणि अजून परत येतील. आमची अशी अपेक्षा आहे की याला कमीत कमी 150 तरी घाटे याला लागायला पाहिजे. बरोबर. आणि हा पूर्ण प्लॉट SRT तंत्रज्ञानाने विकसित केलेला आहे. आपण पाहू शकता, हे गवत वाळलेलं आहे. याच्या अगोदर पिंडॅमिथ्रिन फवारणी गेलेली याची, ज्याने लावलेलं आहे. आणि हाताने लावल्याच्या नंतर याला पाणी दिलं, आणि पाणी दिल्याच्या नंतर पिंडॅमिथ्रिन याच्यावर स्प्रे केलेला आहे. हे पाहू शकता बाजूचं गवत. आणि नंतर याला काही आळाईसाठी काही औषध वगैरे? आळाईसाठी म्हणजे याचे ज्यावेळेस आम्ही 25 दिवसानंतर ज्यावेळेस शेंडे कट केले, त्यावेळेस याच्यावर बुरशीनाशक आणि इमामॅक्टिनचा एक स्प्रे घेतला होता. नंतर आता धुई आली, आता धुक्याचं प्रमाण वाढल्यामुळं तर परत त्याला एक बुरशीनाशक आणि आळाईचं औषध घेतलं. 2 स्प्रे झाले. याला कोणत्याही प्रकारचं खत टाकलेलं नाही. म्हणजे खत काहीच नाही, खताचं नियोजन काहीच नाही, याला खत टाकलेलंच नाही. हे अद्रकीचा वावर होता अगोदर. इथं हा पूर्ण जितका आपल्याला हा हरभरा दिसतो, हा पूर्ण सडलेला अद्रकीचा प्लॉट होता. म्हणजे पूर्ण अद्रक कुजून गेली होती. त्या प्लॉट मध्ये हा हरभरा आहे. अद्रक कुजली, पण हरभऱ्याला तर काहीच नाही, कुठंच एकही त्याचा असा कोंब नाही, कुठंच नाही. तुम्हाला कुठेही एकही हे दिसत नाही. हे बा, या हरभऱ्याची अशी चेन सुरू झाली. आता याच्यात हे 5 हरभरे, वर फुलं पण 5च आहे याला. इकडे आहे, आणि हे दिसू शकता इकडून. ह्या कट करेलमुळे हे आलं, ह्या खालच्या फाट्या आल्या. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं की इथं कट केलं की ह्या वाढतील किंवा इकडे फुटतील. हे कट की ज्यावेळेस केलं त्यावेळेस हे लहान होत्या, ह्या लांबल्या, पण हे कट केलंच फायदा खाली झाला. म्हणजे इकडे बाजूला फाट्या फुटल्या, त्याला बाजूचे, म्हणजे त्याच्या बुडाला खाली फुटे. तर हे होते आपले SRT धारक शेतकरी. तर यांनी त्या SRT पद्धतीनुसार लसूण सुद्धा त्यांनी या ठिकाणी लावलेलं आहे. आणि बघा, एकदम भारी, म्हणजे मनमोहक शेती जी म्हणतो आपण, ती शेती म्हणजे त्यांनी अशी केली की तिचं वर्णन करणं अशक्य आहे. आणि शेती त्यांच्याशी बोलते. आणि ते SRT पद्धतीनुसार अनेक पिकं या ठिकाणी घेतात. जसे आता ही मक्का असेल, आता ही बघा, ही मक्का त्यांनी SRT नुसार घेतलेली आहे. आणि ही मक्का जर बघितली आपण, एकदम दर्जेदार आलेली, उत्कृष्ट, की जिचं वर्णन करणं जरा माझ्या तरी मते
मला नाही सुचत, पण एवढी भारी मका आलेली आहे. आणि साधारण माझ्या मते 50 क्विंटलपर्यंत काहीच अडचण नाही, कारण माझीसुद्धा अशी आली होती तर ती 50 क्विंटल निघाली होती. अशा पद्धतीनं आपण आज SRT धारक शेतकरी जे आहे शिंदे, भागीनाथ पाटील शिंदे आडगावचे, तर यांच्या शेताची पाहणी केली आणि आपल्याला खूप त्यांचं शेत आवडलं. आपणही इतर शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने लागवड करून आपले पिकं कमी खर्चामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा, एवढीच इतर शेतकरी बांधवांना विनंती करतो.